आज आठवड्याची सुट्टी आणि मला निवांत बसलो होतो मी माझं काम करत लॅपटॉपवरती. अचानक फोन आला मला एका सरांचा की इंटरव्ह्यूला सातारला लगेचच या. मग काय केली तयारी, घड्याळ घेतलं, घड्याळ घेऊन निघालो. दरवाजाला लॉक लावलं कारण का घरी पण कोणी नव्हतं. त्यामुळं म्हटलं पटकन निघालं पाहिजे. तर लॉक लावलं आणि जसं मी माघार गेलो परत मला आठवलं की वॉलेट राहिले माझं, म्हणून परत दरवाजा उघडला आणि पहिलं वॉलेट घेतलं कारण का त्यामध्ये सगळे माझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते. परत कुणी रस्त्यात अडवलं तर वॉलेट पाहिजे आपले कारण वॉलेटचं घरी ठेवून नाही चालणार. कुणी अडवलं पोलिसांनी तर आपल्याकडे बाबा डॉक्युमेंट्स तर पाहिजेत. पावसाचं वातावरण झालं होतं, नुकतीच रिमझिम पण सुरू झाली होती. तरी पण म्हटलं चला निघावं आपण, पटदिशीने जोरात पाऊस यायच्या ह्याच्यात. मांजरीला जरा गोंजारलं. जाताना नेहमी मांजरीला गोंजारतो मी. तर पहिली गाडी घेतली. म्हटलं पटकन टू व्हीलरवर जावं, इस्टीने जायचा विचार चालला होता. म्हटलं चला टू व्हीलरवर जावं. मग टू व्हीलर काढली आणि मी माझ्या गल्लीतून बाहेर पडलो. आता विचार चालला होता डोक्यात की आता पुढे कसं काय होईल काय नाही. तर मग सगळ्यात पहिले ठरवलं की आता आपण निघालोच बाहेर, तर एक ठिकाणी इंटरव्ह्यूला जाण्यापेक्षा आपण एक अजून 2-3 ठिकाणी रिझ्यूम ठेवणं जरा बरं पडेल. मग विचार करत होतो की जाता जाता एक HDFC बँक पण लागते. तर मग HDFC बँकेमध्ये पण एक रिझ्यूम देऊन ठेवा, कोणाशी तरी गाठभेट घ्यावी आणि तिथून मग पुढं जाऊ आपण डायरेक्ट सातारला. मग सगळ्यात पहिलं मला थोडंसं माझ्या गाडीचं काम करायचं होतं. तर मग माझं एक मित्राचं गॅरेज होतं, म्हटलं पहिलं तिकडे जावं गॅरेजवरती. कारण का खूप दिवस झालं जरा थोडंसं गाडीचा प्रॉब्लेम काय समजत नाही आहे. कारण का जे गाडी एकदा चालू केली की कंटिन्यू व्हायब्रेट करते गाडी. म्हटलं चला पटकन पहिलं गॅरेजवर जाऊन पहिलं एक तर लांब चाललो तर आपण ते पहिलं काम करून घ्यावं म्हणून गॅरेजवरती आलो. पण मित्राचं गॅरेज होतं बंद. म्हटलं आता काय करायचं, आता म्हटलं आता बंद आहे तर आपल्याला लांब पण जायचं तर पहिलं गाडीत पेट्रोल टाकलं पाहिजे. मग गाडी नेली पेट्रोल पंपावरती. गाडीत पहिलं पेट्रोल टाकलं आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे पहिला मीटर झिरो केला. मग मीटर झिरो केल्यानंतर मग म्हटलं आता इथून पुढं निघायचं आहे. तर पहिलं मग गेलो मी HDFC बँकेत. जाताच वाटेला बँक लागते माझ्या. तर मग गाडी डायरेक्ट मी काय केली HDFC बँकेमध्ये वळवली. आणि भीती तर मनात चालूच होती, काय होईल काय नाही. इच्छा तर होती जवळच्या जवळ होईल तर बरं होईल म्हणून एक या अपेक्षेने मी काय म्हटलं चला बाबा HDFC बँकेत पण एकदा जाऊन बघावं. गाडी लावली पार्किंगमध्ये आणि म्हटलं रिझ्यूम पण द्यावा, कोणी ओळखीचं भेटते का तेही बघावं. तर आतमध्ये एक मित्र होता माझ्या ओळखीचा. तर मग गेलो तिथे आतमध्ये आणि रिझ्यूम दिला आणि बाहेर आलो. तर म्हटलं चला लांब जायचं, पहिले एक तर पाण्याची बॉटल घ्यावी सोबत. मग पहिली पाण्याची बॉटल घेतली आणि मस्तपैकी मग गाडीवर बसून एक कानात बड्स टाकून गॉगल लावला डोळ्याला पहिलं, कारण लांब जायचे. डोळ्यात काही कचरा गेला तर गाडी चालवता येत नाही. त्यामुळे आपला अवतार व्यवस्थित चांगला पाहिजे. चला आपण साताऱ्याला जाण्यासाठी सज्ज आहोत व्यवस्थित. मोबाईलवरती पण जरा चांगली गाणी लावली. म्हटलं एकतर जॉबचं म्हणलं ना कसं होतं, एकतर डोक्यात टेन्शन राहतात, काही ना काहीतरी डोक्यात विचार राहतात. मग आपण त्या विचारांमध्ये गाडी चालवत राहणार एकसारखं. काय झालं काय नाही काय सांगू शकतो आपण. म्हटलं पहिलं बाबा गाणी लावावी पहिली. मग काय केलं, चालू गाडीवरती मोबाईल काढला आणि गाणी लावली आणि निघालो मी सातारला. कारण का थोडंसं कसं झालं, काही दिवसापूर्वी मी माझा एक चांगला जॉब सोडला होता मागच्या वर्षी काही नवीन ट्राय करण्यासाठी. पण ते जे नवीन ट्राय करत होतं ते काय व्यवस्थित सक्सेस झालं नाही. मग आता जॉब तर पाहिजे चांगला. मग चला निघालो होतं खरं, पण गार पण लागत होतं गाडीवरती कारण का वातावरण एवढं पावसाचं झालं होतं, ढगाळ. निसर्ग पण एक मस्तपैकी होता आजूबाजूला, त्यामुळं काय वाटलं नाही. पण चला जायचे तर आहेच. फक्त डोक्यात विचार चालू होते की बाबा आता पुढं जाऊन पुढचा इंटरव्ह्यू कसा होईल, काय होईल, कोण काय विचारेल, काय नाही होईल का नाही आपलं काम, कसं काय जॉब लागतो आहे नाही लागतो आहे, ह्या डोक्यात तरी पण विचार चालू होते. पण आजूबाजूचा निसर्ग बघता बघता मी आणि गाणी पण तशी लावली होती, त्यामुळं काय एवढं जास्त डोक्यावरती पण बर्डन आलं नाही. ठीक आहे म्हटलं बघू पुढं काय होईल ते होईल. गेल्यावर तर समजेल लागेल नाही लागेल, होईल काम नाही होईल. आणि जायचं होतं मला कुठे, बंधन बँकेमध्ये. म्हणजे मी वाईच्या शाखेमध्ये विचारलं होतं जॉबसाठी. तर ते काय बोलले, अचानक फोन आला, म्हणले की नाही बाबा सातारला जावा, सातारमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल आणि मग तिथून पुढं ते ठरवतील तुम्हाला कुठली पोस्ट, किंवा पोस्ट दिली तरी कुठे देतील कुठं नाही.
कारण का मला पाहिजे होता जॉब माझ्या ठिकाणी वाईमध्येच. पण त्यामुळे ठीक आहे बघू. पण जाता जाता नेमका पाऊस पण लागला हायवेलाच, त्यामुळे थांबलो रेनकोट घालण्यासाठी. आणि जसा रेनकोट काढला तसा पाऊसच गेला. म्हटलं जाऊ दे, आता गेला आहे पाऊस तर पहिलं रेनकोट परत बॅगेमध्ये ठेवला मी आणि म्हटलं चला पटकन आपल्याला पोचणं गरजेचं आहे. काढली गाडी पुन्हा आणि निघालो स्पीडमध्ये. सातारच्या जवळच आलो होतो मी. नेहमीच्या रस्त्याने, आपल्या एक जुन्या रस्त्याने मी आपलं गाडी काढली. जसं आपलं डेस्टिनेशन जवळ येईल तसं मनामध्ये विचार वाढत चालले होते. होईल नाही होईल, कायचं होईल, कसा जाईल इंटरव्ह्यू. शेवटी पोहोचलो पोवे नाक्यावरती. मला सांगितलं होतं पोवे नाक्यावरती ऑफिस आहे. इकडे तिकडे बघतोय पण कुठं त्यांचं बोर्ड पण दिसत नाही. थोडं पुढं गेल्यावरती मला नायका बिल्डिंगमध्ये मग त्यांचं ऑफिस दिसलं आणि तिथं मी इंटरव्ह्यूला गेलो. तिथून पुढं मग मी निघाल्यानंतर चंदू काका सराफांची इथं म्हटलं एकदा रिझ्यूम तर द्यावं. मग तिथे एक रिझ्यूम दिला. तिथं पण एक मॅनेजरची गाठभेट घेतली आणि म्हटलं आपल्याला वायच्या दिशेने निघालं पाहिजे, कारण का माझी बायको जॉबवरून सुटणार होती आणि मला लवकरात लवकर पोचून तिला पण पिकअप करायचं होतं, घरी न्यायचं होतं. मग म्हणलं चला आपण पटकन निघावं, कारण का माझा अजून 1-2 ठिकाणी जायचा विचार होता. तो प्लॅन कॅन्सल करून मी पटकन निघालो. कारण का तुम्ही बघाल तर किती वातावरण झालं आहे, आभाळ भरून आलो होतं. त्यामुळे पटकन काढता पाय घेऊन आपलं वाईच्या दिशेने गाडी घेऊन स्पीडमध्ये आपलं सरळ घरी पोचलो.